माझा कुठे शर्ट फाटलाय? अरे म्हणून तर दिला ना मी तुला हा शर्ट घालायला यांचा. तू दिलास? नाही ग, माझा मीच घेतला, मला चांगला वाटला म्हणून. अरे विसरलास का तू एवढ्यात? आता काय बाई करायचं ह्याच्या विसरभोळेपणाचं? असं कसं बोलतेस तू ताई? गेली तुझी ताई, कळत नाहीये का तुला? अगं नाही, मी खरंच रुमाल द्यायला. चुप. ठीक आहे, मी जाऊ का मग गावी? तसं नव्हतं म्हणायचं मला. ताई मी काम शोधतोय ग, पण मिळतच नाहीये मला. ए केशा, काम 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 म्हणजे काय? अण्णा म्हणाले मला आता कायमचं इथेच राहा म्हणून. वा, काय? अहो मी तुम्हाला सांगणार होते, म्हंटल तू बोलली नाहीस का त्यांना? बोलते रे नंतर. आधी तो शर्ट दे इकडे, दे इकडे. अगं नाही, राहू दे ना, सकाळपासून घातला तर धुवूनच देतो. काही गरज नाहीये, दे तसाच. काढ आधी पटपट. देव, हा काढतो केशा, पटपट दे. काढतो काढतो. सकाळपासूनचा असेल तर ऐक. हे बघ, ठीक आहे. इतकं. घ्या तुमचा शर्ट. हा बनियान पण देऊ का? अरे कसं काय? तुमचाच आहे. अरे घे शपथ, यापुढे यांच्या शर्टाला हात लावणार नाही. घे शपथ म्हण. हा घेतो, मी शपथ घेतो की मी यापुढे तुमच्या शर्टाला हात लावणार नाही भाऊजी. सुटली म्हण. नाही, ताई म्हणेपर्यंत नाही. मालू सुटली म्हण. कशाला? अरे नको मला हा शर्ट. मला पण नकोय. अरे केवढा घाण वास येतोय. तुम्हाला नाका आहेत का नुसतीच भोका आहेत? वास कसा येत नाही तुम्हाला? घे रे बाबा. अहो हा तुमच्या शर्टाचा वास आहे, माझा वास वेगळा आहे. हा बघा. अरे मालू तो काखा दाखव. बस बस बस, पुरे पुरे. अगं पुरे बस. अगं द्या तो शर्ट इकडे, धुवून देते तुम्हाला. अगं आणि तू परत हात लावलास त्यांच्या शर्टाला तर बघ तू. अगं माझा वास वेगळा आहे. कसा ना भात शिजवताना येतो ना तसा वास काय आहे माझा. तांदूळ आहेस का? बस. ठेवलाय तिथे भात शिजायला. चल तू, चल तिकडे. आज माझ्या लक्षात आलंय, अंगभर केस याचं नाव का केशा ठेवलं. ऐक, कुठे हरवलायत? काही नाही, असंच. कधीच्या हाका मारते मी तुम्हाला. मला वाटलं कानाचं यंत्र विसरलं की काय लावायचं. हे काय? हा बरं, त्या टीव्ही रिपेअरवाल्याचं काय करायचंय? सांगतो त्याला. नाही, काय ते नानीना जाऊन सांगा. सांग तू तिला. बर, आणि ते पैसे द्या मला, ताई मावशींचे. नेऊन देते त्यांना, नाहीतर परत यायच्या विचारायला पैशाचं काय झालं म्हणून. तुझ्या भावाचं नक्की आहे का ग? म्हणजे येणार आहे ना तो? तुमच्या बहिणी आपल्याकडे महिनाभर येऊन राहायच्या, तेव्हा कधी काही कुणाला विचारलंय मी? अगं तसं नाही, मी तुझ्या भावाबद्दल काही म्हणायचं नव्हतं मला. मला सगळं काही माहितीये. लग्नानंतरच्या पहिल्या वाढदिवसाला जेव्हा तो आला होता तेव्हा तुमची एक बॅग घेतली होती त्यानं. त्याच्यात त्याला काहीतरी सापडलं. तेव्हापासून तुम्ही डूक धरून आहात त्याच्यावर. बापरे, तुला एवढं सगळं आठवते मालू? तुम्हाला नाही वाटतं आठवत सगळं? नाही, तू म्हणतेस तर ते नाही आठवत मला. हो, मला सगळं काही स्पष्ट आठवत आहे. बरं, मी जरा जाऊन येतो. आता कुठे निघालात जेवायच्या वेळी? बँकेत. मगाशी बँकेकडून मेसेज आला, 50,000 रुपये क्रेडिट झालेत म्हणून. दिलूबाळाने पाठवले असणार. क्रेडिट म्हणजे जमाच ना हो. हे बघ मालू, मी तुला सांगून ठेवतोय, आपण आदर्श जोडपं नाही आहोत. तू एकटी जा सत्काराला. तुला हे कळायला हवं. हा, हॅलो कुमू, हॅपी बर्थडे. नाही, मला माहिती आहे उद्या आहे वाढदिवस. नाही, पण मला सर्वात आधी विश करायचं होतं, म्हणून मी आज आदल्या दिवशीच फोन केला. नाही, उद्या ऑफिशियली करीनच मी. अगदी ॲडव्हान्समध्ये तुला शुभेच्छा देऊन ठेवतो. हो, नाही, मला माहिती आहे तुझ्या दृष्टीने हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. हे कसा विसरेन मी? शक्य आहे का? ओके. खूप खूप शुभेच्छा तुला. 100 वर्षांचं आयुष्य लाभो. बाय. टेण्या, हर तऱ्हेनं तिला समजवायचा प्रयत्न करतोय मी. कुठलीच संधी वाया घालवत नाही. आपण आदर्श जोडपं नाही आहोत सांगतोय तिला, पण तिला पटतच नाहीये. त्यात काय झालंय, मुलं आणि नानी तिच्या बाजूनी. मुलं वहिनींच्या बाजूनी आहेत कशावरून? प्रत्येक वाढदिवसाला मालूला
फोन करतात, गिफ्ट पाठवतात, पैसे तर पाठवतातच आणि माझ्या वाढदिवसाला मेसेज येतो फक्त, तोही मारूच्या फोनवर. म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की तुझा लळाच नाहीये मुलांना? कधीच नव्हता. तुला सांगतो, लहानपणी आईला ग्रीटिंग बनवून द्यायची मुलं. उमा त्या हँडिकॅपची फुलं काय छान बनवायची, आईला माळायला सांगायची आणि मग मालू ती फुलं माळून मिरवायची सगळीकडे. पण वहिनी तशाच लागवी आहेत. अरे अगदी खोटं वाटावं इतकं गोड वागते ती. पण वहिनी खरंच वागतात अरे म्हणूनच सगळ्यांना हवीशी वाटते ती. आणि त्याचा तुला त्रास होतो. नाही 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 नाही. काय आहे, मी मालूसारखा भावनिक माणूस नाहीये. म्हणजे कर्तव्य मी श्रेष्ठ मानतो भावनेपेक्षा. करेक्ट. म्हणून तर पुत्रप्रेमापेक्षा देशप्रेम मी महत्वाचं मानतो. क्या बात. अहो 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 ऐकलत का? अहो मालू, तू माझ्या आणि देशाच्या मध्ये अजिबात येऊ नकोस हं? अहो नानींना ताप आलाय. विनोद कसली करतेस? हो विनोद कसला? अगं तापाला कसा ताप येईल? फणफणल्यात त्या. फणफणू दे, फणफणू दे. इथे मिठाचा सत्याग्रह सुरू आहे. हो मी ना मिठाच्या पाण्यातल्या पट्ट्या ठेवल्यात नानींच्या डोक्यावर. काय बडबडतेस? मी मिठाचा सत्याग्रह म्हणतोय. बघ माझं पाणी गेलं. कुठे होतो मी? अहो मी काय म्हणतेय, डॉक्टरांकडे न्यायला हवं ना नानींना. हा, अहो मी तो डॉक्टरांकडे नेतो. मी वाचू लागलो ना की तुम्हाला असं सगळं काहीतरी आठवतं. नाहीतर तुम्ही जे मला समजता ना तो मी अगदीच काही हे नाहीये. आणि तू तर हे समजूच नकोस की मी हे आहे. काय तू जे हे समजतेस मला ते हे. जातील आता डॉक्टर. अहो अहो नानींना तर घेऊन जा. आज कोण येणारे माहितीये का? मामा येणार आहे. म्हणून का अशी छान छान फुलं आली आहेत. मालू काय चाललंय तुझं? अहो झाडांना पाणी घालतेय. मग बोलतेस कसली त्यांच्याशी? त्यांच्यातही जीव असतो हो. दिलूबाळा आता सांगत होता तिथे सिद्धही झालंय. झाडाला आपण संगीत ऐकवलं ना. काय त्याला काय अक्कल आहे का? झालं तुमचं पुन्हा सुरू. आम्हाला शहाणपणे शिकू नको म्हणावं. अरे आमचे रिसोर्सेस वापरता आणि मोठे झाले की फुर्र तिकडे. मग इथं आम्ही काय करायचं? टाळ कुठे बसायचं? आपला देश गरीब तो गरीबच. जरा बघा कुणाचा फोन आहे. तूच घे, तुझ्या मुलाचा असेल. घ्या की जरा. नाही मी नाही, तो ब्रिटिशांचा फोन आहे. मी त्याला हात लावू शकत नाही. ऐकणार म्हणून नाही कधी. हट्टीपणा म्हणून सोडणार नाही. जरा फोन दिला असता तर काही बिघडलं असतं का हो? अगं बाई केशवचा फोन आहे. मग तर फार बरं झालं. हॅलो बोल अगं बाई आलायस का तू इथे? ये ये ये. हा तू बिल्डिंग मध्ये आलास ना की लिफ्ट आहे बघ तिकडे. मिळाली का? हा ते बटन दाब म्हणजे ती लिफ्ट उघडेल. वरती आलास ना 9वा मजला बर का. 9वा मजला. आणि आलास ना की 901 नंबर तिकडे लिहिलंय राजाभाऊ जोशी यांचं घर. हा आणि मग बेल वाजव. हा हे बघ उजव्या हाताला आहे बेल. बेल वाजवलीस ना की मी दार उघडेन. हा अच्छा ये लवकर. ये बोक्या. ए नानी बोक्या म्हणू नको. मुलं पण चिडवू लागतील आता. हे तू बोललास का कुणाशी? ते किशाबद्दल? कशाबद्दल? कशाबद्दल नाही किशाबद्दल बोललास का? किशा. हा किती दिवस राहणार आहे इथं? हे बघ नानी हा. मला उशीर होतोय. मग आल्यावर सांग. अगं हो का बघू काय बघू नुसता नंदी बैलायस बायका समोर बघू करणारा. नानी ए मालू मी येतो का? मालू मालू माझी चप्पल पाहिलीस का ग कुठे? मालू मालू माझी चप्पल कुठे? डब्बा घ्या. हा अगं माझी चप्पल पाहिलीस का कुठे? ही काय अगं ती एकच आहे का? असं जाऊ ऑफिसला लंगडत? असेल की दुसरी इकडेच कुठेतरी. अगं नाही दिसत आहे. तू पाहिलीस का कुठे? डाव्या उजव्या पायाने तुम्हीच ठेवली असेल कुठेतरी. मालू डाव्या उजव्या हाताने ठेवतात, पायाने नाही. मग हाताने चप्पल उचलून ठेवायचीच कशाला मी म्हणते. मालू केश कुठे? मीच पाठवलंय त्याला दूध आणायला. वाटलंच मला. का हो? तो एक चप्पल का घालून जाईल तुमची? आता एवढे कपडे घालतो, चप्पल का नाही घेऊन जाणार? काही झालं ना की आपलं त्याच्यावर ढकलायचं सगळं. इतका जड झाला असेल ना तर
पाठवून द्या बाबांकडे त्याला. जळत झाला एकदा बघ नीट त्याच्याकडे. ताई दे इकडे. एकदम ताज्या धारेचं दूध आहे. त्या गवळ्याला म्हटलं, हे बघ असं ना माझ्या समोर धार काढ आणि बसव समोर. आठवणे जरा जास्त घेतले त्याने. दुधात पाणी नाही टाकलं ना त्याला. एवढं कमी कसं काय? मी प्यायलं थोडं. तर कसं पुरणार आहे दिवसभर आम्हाला? अगं पाणी टाक ना त्यात. मालू काय रे, यांची चप्पल घालून का गेलास तू बाहेर? हा मला नव्हतं माहिती त्यांची आहे. बाकीच्या 2 मला झाल्या नाहीत. ही झाली म्हणून मी घातली. गाढवा, बाकीच्या 2 तुला कशा होतील? एक नानीची आहे, एक मालूची आहे. एकच का घातलीस? अगं एक मला रस्त्यात सापडली होती म्हणून मी हक्को. चप्पल. राहू दे तुम्हालाच. अरे मी मागतोय, तुला देत नाहीये. घ्या. अरे ही माझी आहे का? ही पाय खाली घे आधी. पाय मला माझी दे. माझी दे. तुला ना केशा सगळे सोलून काढले पाहिजे तुझे केस या चपलीने. उशीर झाला. ताई मला दे. दमलोय मी बसून बसून. माले अगं बाई, इकडे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू नानी, थँक्यू. हे घे अगो बाई काय तुला. साडी, बाप रे, कशी आहे? छान आहे, छान आहे, खूप छान आहे. ए बाळा, संध्याकाळी नेसून मला दाखव. हा हो हीच नेसे. अगदी माझा लाडका रंग आहे हा. राणी माझी बाई ती. देव तुला या वर्षी तरी सद्बुद्धी देव. थांबा हो. ते आले आले आले. कोण कडमडला? अगो बाई, आला का माझ्या सोन्या छकुल्या? हॅपी बर्थडे ताई. थँक्यू रे, थँक्यू. तुझा कोंबडा कुठे गेला केसाचा? वक्त बड़ा क्रूर होता है माझी. कुर हे काय झालंय? अरे देवा, सोन्या काय झालं रे? काय झालं, काय झालं? म्हातारा झाला वाटतं देवानंद. तेव्हाच म्हाताराच झालाय. बस बस बघू तू आधी बस. तुझ्यासाठी पाणी चहा घेऊन येते. हा बस. चहा कशाला? ही कुठे गेली? कोण? ही आपल्याकडे काम करते, आपण तिला महिन्याला पगार देतो ती. कुसुम ना. ती कुठे उलटली? अहो आज तिला काहीतरी काम आहे म्हणून उशीर येणार आहे. फोन आला होता हो तिचा. तुम्हाला हवाय का चहा? हवाय का म्हणजे दिलास का तुम्हाला? झालाच नाही माझा चहा. मगाशी दिला होता पण आता परत देते. कोण म्हणता दिलास नाहीस? ही कुसमी ना वेडपट आहे. नेमकी सणावाराच्या दिवशी काहीतरी अंगात येतं तिच्या. अगो बाई, आज कुठला सण आहे? असं कस? आज तुझा वाढदिवस आहे ना. नानी द्या. काय रे, काय गिफ्ट दिलं का तिला? ते संध्याकाळी. हा संध्याकाळी विश तरी केलं का? नाही नाही, मी करणारच होतो पण ती झाडांशी बोलत होती. मी म्हटलं सुद्धा तिला की इतकं कशाला बोलते झाडांशी. कुठे निघाला? तारा 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 तारा. नाही नाही, मी दार बंद करतो. विसरलास ना? भाऊजी नेहमी विसरतात. आज त्याला जेवायला देऊ नको. आपण गोडा धोड्याचं खाऊया. अगं तसं नाही. घ्या देशाची शपथ. आता देश कुठे ते मध्ये? देशाची शपथ घ्या आणि सांगा ताईचा वाढदिवस तुमच्या लक्षात होता. नव्हता. लाज वाटते का तुला बोक्या? तू मला बोक्या म्हणू नको ग. मी म्हातारी असून माझं सगळं लक्षात आहे. तुम्ही तरुणी माणसं, तुम्ही विसरता. तू गुटी घातली नसणार मला नीट लहानपणी, आणि तुला बदामाची ॲलर्जी होती म्हणून तू मला बदाम खाऊ देत नव्हतीस. मग काय होणार? इथे बघते तुझ्याकडे किती. जाऊ दे नानी. मला सवय झाली होत या गोष्टीची. जाऊ दे. अगं नाही मालू, तुझा वाढदिवस माझ्या लक्षात येणारच होता. अगं हसू नको, खरंच सांगतोय मी. काय आज कुमुदिनीचा वाढदिवस असतो. तिला फोन केल्यानंतर माझ्या लक्षात आलंच असतं की तुझाही वाढदिवस. काय म्हणताय?
म्हणजे मालू ए मालू नाही म्हणजे तिचाही वाढदिवस मी विसरलोच होतो. काय भाऊजी कशी आहे कम्मू? अगं मालू मालू मी विसरलो नव्हतो, तू उगा चिडू नकोस. कशाला चिडू? माझ्या लक्षात होतं. अहो आता आपला संसार 50 वर्षांचा झाला तरी कशाला बनवायचं आपण एकमेकांना? पण मी बनवत नाहीच आहे तर. बर ठीक आहे. मावशी ओ हे कुठे ठेवू मी? हे काय आता? हे नानींचं कपाट आवरलं ना, त्यांना हे नकोय, तुमच्याकडे ठेवायला सांगितलंय. बर ठेवतील नंतर माळ्यावर. हा यातलं तुला काही हवंय का? नको नको, नानी लय कालवा करतील, मला काही नको. ठेवा इथंच. बरं ठेव तिकडे, हे नंतर ठेवतील माळ्यावर. हा हा. मावशी हो ग. हॅपी बर्थडे. अगं कशाला गजरा बिजरा? कशाला म्हणे, वाढदिवस काय रोज रोज येतो का? या. थँक्यू. आवडलं बरं का तुझं गिफ्ट मला? बरं जाताना मुलांसाठी खाऊन यायला विसरू नकोस. हा हॅपी बर्थडे. थँक्यू ग. थँक्यू. बघा किती छान गजरे दिलेत बघा तिने गिफ्ट म्हणून. त्या बॉक्स मध्ये सुद्धा ना नानींना वाढदिवसाला मिळालेली सगळी गिफ्ट्स आहेत. काही काही तर उघडलेली सुद्धा नाहीयेत. बरं तो बॉक्स माळ्यावर टाका जरा. का नाही उघडली? अहो काय आहे, कुणाचं लग्न कार्य असलं, कुणी आपल्याकडे पाहुणे रावणे आले तर आपल्याला कसं पटकन पुढे करता येतं ना एखादं गिफ्ट. हा माळ्यावर ठेवून जाते. हा पण मी विसरलो नव्हतो तुझा वाढदिवस. अहो जाऊ दे ना आता, काय त्यात एवढं? तुम्हाला माहितीये मला माझ्या वाढदिवसाचं किती कौतुक येते. विसरला तर विसरला. जा. मी सिद्ध करू शकतो. कसं? गिफ्ट आणले तुझ्यासाठी. अगो बाई. आता सांग, तुझा वाढदिवस मी विसरलो असतो तर गिफ्ट आणली असती? काय आणलेत गिफ्ट? सरप्राईज. काही गिफ्ट वगैरे आणलेले नाहीत तुम्ही, मला माहितीये. टेण्या भाऊजींकडे जातो म्हणून सांगाल आणि जाल आणि काहीतरी घेऊन आले येताना. अगं नाही मी आणलेलं आहे. मी ठेवलंय ते. अगो बाई खरंच की काय? हो दाखवा ना मग. दाखवतो की. तू जरा बाहेर जा. ईशा काय हे? नंतर दाखवते. जा, जा, दाखवा बाहेर की. बाहेर जा ना, आमची गंमत आहे शी, गंमत. काय तुम्ही लहान बाळासारखं अगं तू करताय. जा तर खरी. दाखवा हो इथे. जा तर खरी. अहो असं काय जा करता? जा आता जा 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 ना. काय रे देवा, लवकर लवकर हा, माझी कामं अडलीत सगळी. येऊ का? अहो राजा भाऊ जोशी. झालं का? येऊ 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 का? एकच मिनिट हा मालू. येऊ का? हा ये जातेच कशी नाही तर मी. अगं ये. येऊ का? मिळत सगळी नाही कामं मला. कोळंबलेत. अगो बाई काय झालं? ठेवलं तर तुम्ही ना माझ्या वस्तूंची हलव करता. तुम्ही माझ्या औषधाच्या कपाटात वर ठेवलंतच का? छोटा बाजूला box होता. मी शोधते. उचलला बाजूला का? नाही मी शोधते. थांबा आता. कंबरड मोडेल तुमचा आता. बाजूला वा. हा. मी बघ या बाजूला मी बघते. बघ मग पडाल म्हणते मी. उठा. हे बघ. हेच गिफ्ट द्याल मला तुम्ही. आता तुम्ही शांत बसा. हा. शांत बसतो बसा. उभं राहा. थांबा. बघ हा. आता मी बघते. देवा नारायणा ह्याच्यात तर नाहीये. अय अरे देवा देवा देवा. ऐ ग ऐ ग ऐ ग. मिळाला? हा थांबा. मिळाला? कुठे ठेवल्यात खिचक्यान? अगो बाई. अगो बाई. पडला? हा का? हा. काय तरी काय? थांबा थांबा मला हात द्या. हात द्या. ऐ ग. हॅपी बर्थडे मालू. थँक्यू. काय आहे तरी काय? काय माहित म्हणजे म्हणजे बघशीलच तू आता. हा. काय
आहे हो? सरप्राईज. अगो बाई, तुमची गंमत जड आहे हो अगदी. हो. दागिना नसेल नाही? कशावरून? नाही, एवढा जड. बघ की ते रॅपर उघडून तुझ्यासाठीच आहे ना ते. कौशल्य असतं उघडण्यामध्ये. सावकाश सावकाश उघड. टॅन टॅन. पेपर वेट.